पावसामुळे मराठवाड्यात प्रचंड नुकसान झालेलं आहे। नेमकं या ठिकाणची परिस्थिती काय आहे जाणून घेऊया। नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीत हताश होऊ नका, लवकरच नुकसान भरपाई मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 16,21,000 एकरावरील पिकांचं नुकसान। नवीन लागवड केलेली केळी पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतेत। सरकारनं त्वरित पंचनामे करून मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। हिंगोली जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात। लागवड केलेली केळीची रोपटी सुकून जात आहे, तर केळीला कवडीमोल भाव मिळत असल्यानंही शेतकरी चिंतेत। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये पावसामुळे मढी शिरापूर परिसरातील कांदा, सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद पिकाचं प्रचंड नुकसान। नदीकाठी असलेली पिकं वाहून गेली। अनेकांच्या शेतात 1.5 ते 2 फुटापर्यंत पाणी साचलं। साताऱ्याच्या खटाव तालुक्यात मागच्या 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे येरळा नदीसह नाल्यांना पूर। येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून पहिल्यांदाच 6,170 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। लातूर जिल्ह्यातील निम्न तेरणा आणि मांजरा धरणाचे दरवाजे उघडले। विसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी निम्न तेरणाचे 8 तर मांजरा धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले। परभणीच्या सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू। दुधना नदीला पूर। मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण इथे पुलावरून पाणी, शाळकरी मुलांची कसरत। लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील काटेजवळगा गावात जोरदार पाऊस। ओढ्यांना आलेल्या पुरात एक जण वाहून गेला, तर एक जण झाडावर अडकून बसला। झाडावर अडकलेल्या ग्रामस्थाला लोकांनी बाहेर काढलं। बीडमध्ये मागच्या 8 दिवसांपासून पावसाची हजेरी। नदी नाल्यांना पूर, रस्ते पाण्याखाली। बीड खरवंडी महामार्गाचं काम रखडल्यामुळे पर्यायी रस्ता तयार, मात्र पावसामुळे हा पर्यायी रस्ताही पाण्याखाली।